ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला सायलीला प्रपोज करायचा म्हणून तो गार्डन मध्ये प्रॅक्टिस करायला पाहत असतो आणि त्याला त्याच्या मनातली गोष्ट सांगायची असते। तेव्हा तिथे प्रिया सगळं ऐकत असते। तेव्हा तिला तिथं कळतं की अर्जुन खरंच सायलीच्या प्रेमात पडला आहे आणि खरोखरच आपलं प्रेम व्यक्त करणार आहे। तेव्हा प्रिया ठरवते की हे प्रेम मी व्यक्त करायला देणार नाही आणि काही झालं तरी पण या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलंच पाहिजे आणि असा विचार ती मनातल्या मनात करत असते आणि काय करावं हे बोलून तिच्या मनात घाणेरडे प्रकार चालू असतात। तेव्हा ती अस्मिताची भेट घेते आणि अस्मिताला सांगते या सगळ्यामध्ये तुला मला माझी मदत करायची आहे। तेव्हा अस्मिता बोलते कसली मदत? तेव्हा प्रिया सांगते यांचं काही गडबड चालू आहे आणि अर्जुन सायली एकत्र येऊ नये आणि ज्याप्रमाणे मला वाटतं त्याप्रमाणे तुला वाटलंच ना, पण काहीतरी गडबड आहे। त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं मला माहित आहे, पण अचानकपणे या अर्जुनला सायलीबद्दल प्रेम का वाटू लागले काय समजत नाही। या दोघांच्या विरुद्ध खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि तुझी साथ आणि त्यासाठी तुझी मला साथ हवी। तेव्हा अस्मिता बोलते तू काळजी करू नको। तेव्हा अस्मिता बोलते मी तुझ्या सोबत आहे, काय करायचं सांग। तेव्हा प्रिया सांगते जेव्हा अर्जुन त्याच्या मनातलं सायलीला सांगायला जाईल तेव्हा असं करायचं की किंवा सायलीच्या मनात असं काय टाकायचं की आणि हे अर्जुन तिच्यासाठी नाटक करत आहे किंवा सायली त्याच्या समोर कशी रिएक्ट होईल आणि अर्जुन आणि सायली मध्ये कसं भांडण होईल आणि आपला प्लॅन यशस्वी होईल। तेव्हा अस्मिता बोलते हे सगळं प्लॅन यशस्वी होईल ना आणि ह्याच्यात आपण अडकणार नाही ना। तेव्हा प्रिया सांगते मी तुला गॅरंटी देते तू पण यामध्ये अडकणार नाहीस हे मी 100% सांगते। तेव्हा अस्मिता आणि प्रिया या दोघांचं कटकारस्थान चालू असतं। तेव्हा कुसुम हे दोघांचं बोलणं ऐकत असते आणि ती बोलते असा डाव ह्या दोघांनी ऐकला आहे। तेव्हा कुसुम ठरवते की या प्रियाला आता काय सोडायचं नाही आहे आणि काही झालं तरी या दोघांचं पर्दाफाश मला करायलाच पाहिजे। कुसुम ठरवते की काही झालं तरी हे आपल्याला सगळं सायलीला सांगायलाच पाहिजे आणि तोपर्यंत इथे प्रिया सायलीची भेट घ्यायला येते। तेव्हा प्रिया बोलते मला सायली तुझ्याशी बोलायचंय, जे काही ऐकलंय जे काही मी बघितलंय काय बोलले काही झालं तरी तुझ्याबरोबर ह्या गोष्टी मला शेअर करायच्या आहे। सायली बोलते काही झालं तरी मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, तू इथून निघून जा। तेव्हा प्रिया बोलते असं काय करतेस, तू माझ्या आश्रमातली मैत्रीण आहेस ना, त्यामुळे मला आणि तुझ्याशी मला बोलायचंय आणि असं तू मला झिडकारू शकत नाही। सायली बोलते मला तुझं काय ऐकायचं नाही। तेव्हा प्रिया बोलते ठीक आहे पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे। प्रिया बोलते मी अर्जुन आणि चेतनचं बोलणं ऐकलंय तू मधुबन बरोबर जाऊ नये म्हणून तुला तो अर्जुन खोटं प्रपोज करणार आहे आणि तू इथे थांबावी म्हणून अर्जुन आणि चैतन्य डाव रचलेला आहे आणि तू इथेच अडकशील आणि तो तुला प्रपोज करेल। सायली बोलते काय चाललंय सगळं आणि हे प्रिया मला का सांगते। तेव्हा सायली उदास होते आणि खरंच यांचं बोलणं झालं का। सायलीच्या मदतीला आली असती कुसुम, त्यावेळी सायलीला काय समजत नाही की हिच्या मनात काय आहे, ही खरं सांगते का खोटं सांगते। तिथे अर्जुन येतो आणि बोलतो काय चाललंय तन्वी तू इथे का आली। प्रिया गडबडते आणि बोलते ह्याने माझं बोलणं ऐकलं नाही ना। प्रिया बोलते काय नाही मी असंच आली होती। तेव्हा प्रिया निघून गेल्यानंतर सायली अर्जुनला सांगते काय झालं, तुम्ही चेतन बरोबर काय बोलत होता का। अर्जुन बोलतो नाही मी कायच बोलत नव्हतो। तेव्हा सायलीला वाटत असतं की अर्जुनने काहीतरी सांगितलेले। तेव्हा अर्जुन मनात विचार करतो की प्रियाने हिच्या मनात काय टाकलं आहे, मी या चिडल्या आहेत का आणि दोघं वेगवेगळ्या काहीतरी विचार करतात। तेव्हा तिथे कुसुमची एंट्री होते। तेव्हा कुसुम सायलीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते। तेव्हा कुसुम बोलते सायली तू माझ्या डोक्यावर हात ठेव आणि तुला सांग की तुझं अर्जुनवर प्रेम आहे का। सायली बोलते हो कुसुमताई माझं अर्जुनवर प्रेम आहे। कुसुम बोलते तुझ्या मनातली गोष्ट लवकरच अर्जुनला सांग। तेव्हा अर्जुन ही गोष्टी ऐकतो आणि त्याला धक्काच बसतो। अर्जुनला आनंदाचा धक्का बसतो आणि खरंच मिसेस सायली माझ्यावर प्रेम करतायत आणि सिरियसली मला ह्या गोष्टी माहीतच नाही। तेव्हा कुसुम बोलते या प्रियाचं आणि अस्मिताचं मी बोलणं ऐकलं होतं। कुसुम सांगते की सायलीला की अर्जुन सरांचं तुझ्यावर प्रेम होतं, पण प्रिया आणि कुसुम तुला ह्या दोघी जणी एकत्र येऊ देणार नाही आणि ह्या दोघींनी ठरवलं असतं की तुझ्या मनात विष पेरायचं। सायली सांगते प्रियाने आताच मला हे येऊन सगळं सांगितलं आणि सायली सांगते प्रियाने सांगितलं असतं की अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही आणि त्याला खोटं प्रपोज करायचं असतं। कुसुम सांगते हेच तुला सांगायला आलंय की तू प्रियाच्या नाटकांवर विश्वास ठेवू नको। प्रिया जे पण वागते आणि ते जे पण करते ते चुकीचं आहे आणि तू लवकरात लवकर अर्जुन तुझ्या मनातलं अर्जुन सरांना सांग। तेव्हा सायली बोलते मी तुला वचन देते आज ज्या मनातलं अर्जुन सरांना जे सांगायचंय मी ते सांगून टाकणार आहे। तेव्हा तिथे अर्जुन येतो। अर्जुन बोलतो काय चाललं दोघांचं। तेव्हा कुसुम अर्जुनला सांगते की झालं गेलं तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्ही बोललाय ते प्रियाने ऐकलंय आणि तुम्ही
कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रमाणे तिला काहीच कळलं नाही की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून हे दोघांना एकमेकांना प्रपोज करतात. तुम्ही सायलीच्या प्रेमात पडलाय हे पण तिला समजलंय आणि त्यामुळे ती तुमच्या दोघांच्या मनात दृष्टी करणार आहे आणि तुम्ही दोघं तिच्यापासून सावध राहा. आता कुसुमने ह्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे हे सत्य सांगितलेलं आहे आणि यामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांचे डोळे उघडले. कुसुमने सांगितलं की तिसऱ्याला तुमच्यामध्ये येऊन देऊ नका. कुसुममुळे या दोघांचं प्रेम व्यक्त झाले आणि कुसुम गेल्यानंतर या दोघांमध्ये हे प्रेम कसं व्यक्त करणार हे पाहणं खूप रंजकच ठरणार आहे.